हाय, नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे. थॉट की आपण एक गेट रेडी विथ मी प्लॅन करूया. सो या बिफोर नॉट स्पेंडिंग मच टाईम ऑन चिट चॅट, लेट्स गेट स्टार्टेड. सो मी पहिले स्किन प्रेपपासून सुरुवात करते. सो फॉर दॅट आय एम टेकिंग दिस डॉट इन किका मॉइश्चरायझर. सो बिकॉज माझी स्किन ऑइली आहे, मला खूप सारे ॲक्ने आहेत, खूप सारे पिगमेंटेशन आहेत माझ्या फेसवरती. तर मला असं वाटलं की आपण डॉट अँड कीपासून चालू करू शकतो. आय एम जस्ट टेकिंग लिटल बिट ऑफ अमाउंट बिकॉज मला जास्त हेवी बेस नको आहे. पूर्ण फेसवरती मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. घेऊयात थोडासा प्रायमर, कारण सो मी त्यासाठी यूज करते आहे लॅक्मीचं प्रायमर. एक खूप छान आहे. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी माझी व्हॅनिटी रिसेंटली बिल्ड केलेली आहे. त्यामुळे खूप विचार करून, खूप रिसर्च करून मी या गोष्टींना पर्चेस केलेलं आहे. सो आय थिंक यू शुड ऑल्सो गो फॉर दिस प्रॉडक्ट. इट्स अमेझिंग. मी थोडासा माझ्या हातावरती घेते आणि मी पूर्ण फेसला अप्लाय करते. व्यवस्थित मी सगळीकडे करून घेते, कारण का मला अख्ख्या फेसवरती ॲक्ने आहेत. मला मध्यंतरी काही प्रोडक्ट्स यूज केल्यामुळे खूप सारे ब्रेकआउट, म्हणजे मी ड्युरिंग माय मेकअप आर्टिस्ट जे कोर्सला मी होते, तिथे ऑफकोर्स खूप चांगले चांगले प्रोडक्ट यूज केले जातात आणि खूप सारे प्रॉडक्ट्स आपल्याला, खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स आपल्याला आपल्या फेसवरती टेस्ट करायला देतात. आणि माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. मला एक स्पेसिफिक प्रॉडक्ट सोडले तर बाकी, म्हणजे मी कुठल्याही गोष्टी फेसवरती ट्राय नाही करू शकत. आणि जर मी काही ट्राय केलं तर मला लगेच ब्रेकआउट्स येतात. म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह आहे आणि डर्मॅटने मला सांगितलेलं आहे की तू कुठलंही प्रॉडक्ट ब्लाइंडली यूज करायचं नाही. त्यामुळे मी माझी व्हॅनिटी खूप जास्त रिसर्च करून बिल्ड केलेली आहे. प्रायमर खूप छान असं ब्लेंड झालेलं आहे. आता मला माझे लिप्स खूप ड्राय वाटतात, पहिले मी लिप बाम लावून घेते. सो त्यासाठी मी यूज करणार आहे खादी या ब्रँडचं लिप बाम. अमेझिंग टेस्ट, अमेझिंग स्मेल. ओके, सो लिप बाम लावून झालेला आहे. आता मी कन्सिलर यूज करते. मी फार अमाऊंट घेणार नाही आहे, कारण का मला असं काही हेवी बेस नको आहे, थोडासा चालेल. मी घेते आहे मार्स ह्या ब्रँडचं कलर करेक्टर. हे खूप छान आहे. सो आय एम जस्ट टेकिंग अ डार्कर कलर वेर आय नीड टू हाईड सम डार्क स्पॉट्स. एक थोडा डार्क कलर घेतलेला आहे, जेणेकरून माझे जे पण स्पॉट्स आहेत ते हाईड होतील. फार घेत नाही आहे. ते खूप जास्त पिगमेंट आहेत, खूप जास्त स्पॉट्स आलेले आहेत. मला मी काय सांगू, इतकं ब्रेकआउट मला झालं होतं आफ्टर आय फिनिश्ड माय कोर्स, बिकॉज खूप सारे प्रॉडक्ट यूज झाले होते. प्रॉडक्टला मी नाव नाही ठेवत आहे, पण माझ्या स्किनला ते सूटच नाही होत. कांट हेल्प. खूप सफर केलंय मी, डर्मॅटकडे जाऊन सगळे ट्रीटमेंट घेऊन पैसा घालून. खूप बापरे. त्यानंतर मग मी 1 महिना पूर्ण घेतला. व्हॅनिटीवरती पूर्ण अभ्यास केलाय मी प्रॉडक्टवरती, की कुठल्या स्किनला सूट होईल, नाही होईल, क्लायंटला मी यूज करू शकते का. खूप 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 अभ्यास केलाय. अंडर आयला पण लावते. फार लावत नाहीये, जस्ट तो जो डार्कनेस आहे तो कव्हर व्हावा इतकीच इच्छा आहे आणि मी थोडी इवन दिसावी. कन्सिलर लावून झाल्यानंतर पटकन आपण फाउंडेशन लावून घेऊयात. फाउंडेशनसाठी माझ्याकडे 3 फाउंडेशन सध्या आहेत. एक आहे चार्मसी मिलानोचं मॅट फाउंडेशन, खूप छान रिव्ह्यूज आहेत त्याच्यासुद्धा. एक आहे पॅक स्टुडिओचा फाउंडेशन विच इज इन डार्कर शेड, आणि एक आहे लॅक्मीचं मॅट कव्हर फाउंडेशन. सो मी एक फेअर शेड घेतलेला आहे,
एक डार्क शेड घेतलेला आहे आणि एक चार्मसीचा मीडियम काइंड ऑफ शेड घेतलेला आहे. माझे जे हायलाईट पॉईंट्स आहेत त्याला मी हे कन्सिलर वापरून, ते फाउंडेशनच आहे पण जस्ट लिटल लाईट शेड जस्ट टू हायलाईट माझा फोरहेड, नोज, अंडर आय आणि एव्हरीथिंग. आणि मी हातानेच ब्लेंड करते. खरं तर हातापेक्षा सुंदर असा कुठलाच ब्लेंडर नाही आहे या जगात. फिंगर्स हे खूप छान ऑब्झर्व करतात स्किनमध्ये. सेल्फ मेकअप करत असाल तर आय एरिया जो आहे त्यासाठी प्रोबॅबली तुम्ही फिंगर्स यूज करा. खूप छान डिपॉझिट होतं प्रोडक्ट आतमध्ये आणि वेळही वाचतो. आता मी पट्टापट बेकिंग करून घेते. बेकिंगसाठी वापरणार आहे मी पॅकचं लूज पावडर इन द शेड ऑफ बनाना. कॅन यू सी इट? माझ्याकडे स्पॉन्ज आहे. मी स्पॉन्जनेच प्रोबॅबली पावडर लावते. खूप छान डिपॉझिट होते स्किनमध्ये. फटाफट अंडर आय एरिया बेक करून घेते. आता मी लगेच फटाफट आयब्रोज करून घेते. डार्क ब्राऊन शेड घेते आणि जस्ट फिल करते आहे आयब्रोज. मला फारशी गरज नाही आहे, व्यवस्थित आहेत माझे आयब्रोज. जस्ट टू डिफाईन यू नो माय शेप. आय एम यूजिंग दिस शेड. इट इज इन डार्क ब्राऊन समथिंग. अमेझिंग कलर. आणि मी फार नाही, मी नॅचरल ठेवणार कारण मला डे आउटिंग असल्यामुळे थोडं नॅचरलच लुक करायचं आहे. फटाफट ब्लश लावून घेते. ब्लशसाठी अगेन मी यूज करते आहे मार्सचं ब्लश पॅलेट. हे खूप छान ब्लश पॅलेट आहे. मी थोडं डार्क आणि लाईट असे 2 कलर मिक्स करून ते यूज करणार आहे फेसला. वाव, अमेझिंग. थोडं अप्पर साईडला लावते कारण का मी ऑलरेडी हेल्दी आहे आणि अजून हा एरियामध्ये लावला की आपण अजून हेल्दी दिसतो. सो अप्पर डायरेक्शनला मी ब्लश घेते आहे. सेम पॅलेटचा मार्समध्ये शिमर यूज करते. मी खूप कमी शिमर यूज करणार आहे कारण का मला फार नको आहे. जस्ट माझा नोज एरिया हायलाईट करणार आहे. हा एरिया हायलाईट करणार आहे. थोडासा इथे जे उरलेलं प्रोडक्ट आहे ते इथे आणि इथे लावते. बस की मला कुठे का, माझी ॲक्ने स्किन आहे. आपण जेव्हा शिमर लावतो तेव्हा ते अजून उठून दिसतं जे पण आपलं टेक्स्चर आहे ते. त्यामुळे फार हायलायटर लावायला जाऊ नका. लिपस्टिक लावते आणि माझा मेकअप संपवते. लिपसाठी मी यूज करते आहे स्विस ब्युटीचा पिंक कलर आहे. खूप छान नूड काइंड ऑफ पिंक कलर आहे. डेसाठी ठीक आहे. सो अशा प्रकारे हा माझा फायनल लुक झालेला आहे. मी हाच आउटफिट घालणार आहे आणि एकदम असा कॅज्युअल लुक केलेला आहे. समर्स आहे त्यामुळे वॉटरप्रूफ मेकअप आहे. सो त्याला फायनलाइज करण्यासाठी आपण एक फिक्सर वापरूया. तर मी हा स्विस ब्युटीचा फिक्सर वापरते आहे फेसवरती माझ्या. जस्ट हा ॲब्झॉर्ब होऊन जाईल फेसवरती. सो अशा प्रकारे हा माझा फायनल लुक झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा लुक तुम्ही प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा एक खूप सिम्पल मेकअप केलेला आहे. बघताना खूप मोठा व्हिडिओ वाटतो पण ॲक्च्युली 10 मिनटामध्ये होतो. ट्रस्ट मी. फास्ट आपण करतो, आपल्याला माहिती आहे. मला मगाशी बघितलंच असेल तेव्हा येलो लाईट होती, प्रॉपर सेटअप होता. आता मी माझ्या बाल्कनीमध्ये आलेले आहे. प्रॉपर ऊन आहे आणि म्हटलं तुम्हाला दाखवूया की उन्हात हा मेकअप कसा दिसतो.
घाम यायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू हळूहळू ऑक्सिडाईज हा प्रकार सुरू होणार आहे. मघाशी आपण बघितलं मला व्हिडिओमध्ये एकदम स्टुडिओ लाईट होती, प्रॉपर सेटअप होता, त्यामुळे स्किन छान दिसत होती. मघाशी मला उन्हामध्ये बघितलं. आत्ता तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचर विदाऊट AC बघा. ही स्किन आहे. हळूहळू हळूहळू घाम ऑक्सिडाईज हा प्रकार होऊ लागलेला आहे स्किनमध्ये. व्यवस्थित शेड आतमध्ये सेट होतोय. फॉर मोर ट्रिक्स प्लीज फॉलो मेकअप बाय अनु या चॅनल. असंच भरभरून प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा, सजेशन्स देत राहा, कॉमेंट्समध्ये भेटत राहू. अंटिल देन, नमस्कार.